अ, आंतरराष्ट्रीय पातळीवरच बरं का, सृजनशीलता सांस्कृतिक क्षेत्रातली त्याचा चढ उतार कसा असतो याबद्दल अभ्यास केला गेलेला आहे. त्या सृजनशीलतेच्या ह्या चढ उताराला ते रेनेसान्स म्हणतात. म्हणजे रेनेसान्सची चढती कमान, त्याचा फुलोरा आणि मग त्याला लागलेलं एक उतरणं, आणि या सगळ्याचा त्यांनी काळ 30 वर्षाचा झाला आहे. 12 वर्ष चालू असतो ते वरती चढती कमान त्याची, मग 6 वर्ष त्याचा फुलोरा असतो, त्याचं युग असतं त्या सगळ्या चेंजेसचं, आणि मग 12 वर्ष लागतात ते नाहीसं होण्यासाठी. मला असं वाटतं की राज्यनाट्य स्पर्धेचा जर विचार करायचा असेल तर तो ही जी चढती कमान आहे रेनेसान्सची, जी स्वातंत्र्योत्तर काळात भारतामध्ये सुरू झाली आणि मुंबईत दिसली, त्याचा हा चढता कमानीचा काळ होता. त्यातला हा एक भाग आहे. एकुलता एक नव्हे, तो त्याच्या बाजूला बरंचसं आणखी काही होत होतं. एक लक्षात घ्या, साधारण 1947ला आपल्याला ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळालं त्याच्या आधी वारे सुरू झाले होते, आणि सगळीकडे साहित्य क्षेत्रात नवकाव्य, नवकथा, नवीन भाषा ही सगळी साहित्यात जशी होती, चित्रकला, नृत्यकला, सिनेसृष्टी, आणि त्याचप्रमाणे नाट्यात सुद्धा ती व्हायला लागली होती. आमची पिढी सुदैवी की आम्ही त्या काळातली पहिली युवा पिढी होतो. पंचायत एकच होती की आमचं जेव्हा हळूहळू नाट्यसृष्टीकडे लक्ष ओढलं जायला लागलं, त्यावेळेला आमच्या हातात काही येत नव्हतं. सगळीकडे बाकीकडे जबरदस्त चाललं होतं, पण आम्हाला काय होतं तर आम्हाला टरफली अभिनय मिळत होता. जुन्या नाटक कंपन्या बंद झाल्या होत्या, कारण संस्थानिकांच्यामुळे ते चालायच्या, संस्थानच नाही शिवायला लागली, त्यामुळे त्यांचे पैसे आटपले. गंधर्व युग गेलं होतं, आणि आमच्यापर्यंत काय आलं तर गंधर्वांसारखं असं तिरकं उभं राहून गाणाऱ्या नट्या, म्हणजे मनात असूनसुद्धा फारसं काही दिसत नव्हतं, असा तो काळ होता. आणि त्या काळामध्ये, आता हा रेनेसान्स मी म्हणते, त्या काळामध्ये घटना एकानंतर एक 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 अशा लागून लागून घडत गेल्या. पहिली मला जी आठवते किंवा माझ्या पिढीत आठवते ते म्हणजे साधी अगदी गोष्ट, मुंबई मराठी साहित्य संघ यांनी नाट्योत्सव सुरू केला, आणि एक व्यक्ती, आता पहा रेनेसान्सची सुरुवात, डॉक्टर ना भालेराव यांनी काय सांगितलं की नाट्यक्षेत्र सोडून जे सिनेसृष्टीत तुम्ही लोक गेलेले आहात त्या लोकांना सांगितलं, तुम्हाला पैसे मिळालेत, तुम्हाला प्रसिद्धी मिळाले, अहो आपल्याकडे स्वातंत्र्य आलं आहे, काय आपल्या नाट्याची अवस्था आहे, करा इथे येऊन काहीतरी. त्यात माझ्या सासूबाई दुर्गाबाई कोटे पण होते, कळलं ना. आणि मला वाटतं मी काहीतरी 14-1 वर्षाची असेल ज्या वेळेला प्रथम बाप रे नाटक असं असू शकतं असं कुठेतरी मनावर आलं. आणि मी आता ते नाटक जर सांगितलं तर तुम्हाला हसू येईल. ते नाटक लग्नाची वेडी, आणि त्यात सगळे ओळखीचे म्हणजे ज्यांना आपण नटी म्हणून खूप मानतो, नट म्हणून खूप मानतो, अशी चित्रपटसृष्टीतली मंडळी, वनमालाबाई, सुमती गुप्ते, कुसुम देशपांडे ठेंगडी, स्वदा वसंत ठेंगडी, राजा गोसावी, ही मंडळी या नाटकात ही आपल्यासारखी बोलतात, ही आपल्यासारखी चालतात. 3-3 हजार लोक ते बसून पाहतात, हास्य कल्लोळ सुरू आहे. हे नाटक असं कुठेतरी, मी आत्ता ते उदाहरण चुकीचं वाटतंय, परंतु माझ्या मते आमच्यात जे स्फुल्लिंग सुरू झालं त्यासाठी असंही असू शकतं, हे वाटणं महत्त्वाचं. आता मजा अशी की ज्या साहित्य संघाच्या जागी आम्ही हे लग्नाची बेडी पाहून अरे बापरे हे काय असं वाटलं, त्या संघातच नाट्यस्पर्धा सुरू झाल्या सरकारी. आता हा योगायोग म्हणा किंवा मी म्हटलं तसं रेनेसान्सचा एक भाग, एकात एक गुरफटलेला म्हणा,
त्याच वेळेला भारतीय विद्याभवनमध्ये आंतरविद्यालयीन नाट्यस्पर्धा सुरू झाल्या आणि आमचे 2 अड्डेच झाले. एक साहित्य संघाचा तो बोळ अजूनही आहे तो, पण त्या बोळामध्ये कोण कोण, तेंडुलकर, दामू केंकरे, मी आपली लुडबुड करायला मध्यंतरी नंदकुमार रावते, ही सगळी मंडळी. साहित्य संघाचं जे थिएटर होतं वरती आभाळ होतं, त्याला फक्त रंगमंच बांधलेला, खुर्च्या अशा टाकलेल्या असायच्या. त्या बोळातून यायचं, त्या खुर्च्यांवर बसायचं आणि नाटक या प्रकाराविषयी बोलायचं. तुम्ही काय वाचलं, ते युजीन ओनिल फारच चांगलं लिहितो, तो टेनेसी विलियम्स असा, हे तिकडे सुरू झालं. आणि त्या अड्ड्याच्या ठिकाणीच सरकारी नाट्यस्पर्धा सुरू झाल्या. आणि दुसरा अड्डा मी म्हटलं तसं भारतीय विद्याभवनमध्ये. या 2 अड्ड्यांच्या मधनं मला वाटतं तसं हळूहळू फुलोरा रेनेसान्सचा उठायला गेला. आता मी माझ्यापुरतंच जर सांगायचं तर असं म्हणेन, भारतीय विद्याभवनमध्ये तेंडुलकर होते. तेंडुलकरांचं पहिलं नाटक, त्याचं नाव श्रीमंत. आणि मी नुकतीच आले होते, मी त्या सगळ्यांच्यात लहान, मी नुकतीच आले होते आणि अलकाजी आणि मर्जबान यांच्याकडनं शिकून, आणि काय करायचं असा विचार करत होते. तर तेंडुलकरांनी मला ते वाचायला दिलं नाटक. आणि मी तालमी वगैरेला उशीर झाला की रडायची, कारण मला सवय नव्हती थांबायची. म्हणून त्यांनी मला बाई हे नाव दिलं. वयाच्या 21व्या वर्षी मी विजया बाई झाले. आता ते नाटक जे झालं आणि त्याचा जो प्रयोग झाला तो सांगण्यासारखी गोष्ट. म्हणजे दुसरं काहीतरी वर्ष होतं नाट्यस्पर्धेचं. तर त्या प्रयोगामध्ये सगळ्यांना अतिशय आवडला, कारण अलकाजी आणि मर्जबान यांच्या पद्धत सगळा बंदिस्त प्रकार होता. वेशभूषा, त्यातले रंगसंगती, त्यातल्या मूव्हमेंट्स, त्यात एकमेकांच्याबरोबर काम कसं करायचं, हे सगळं नव्याने शिकलेलं मी तिकडे करत होते. त्यामुळे लोकांना अतिशय ते आवडलं, परीक्षकांनासुद्धा. पण त्यांनी आम्हाला बोलवलं आणि सांगितलं, हे फार छान केलं तुम्ही, पण आम्ही तुम्हाला नाही देणार बक्षीस, कारण अश्लील विषय आहे, कुमारिका मातेचा हा काय विषय आहे, आणि म्हणून नाही द्यायचं असं ठरवलं. तर आमचे चेहरे वगैरे इतके पडले असणार. मग परीक्षकांनी असं सांगितलं की ठरवलं की प्रयोगाला आपण नाही प्रयोग देऊ शकत, पण ह्या मुलीने काय छान काम केलं आणि अभिनय पण काय छान केला. आणि शिवाय ते पुण्याच्या PDAमधनं डॉक्टर लागू आले होते, काय त्यांचाही अभिनय. त्या वर्षीपासनं अभिनयाची पारितोषिकं सुरू झाली आणि मग हळूहळू लागण लागत ती जास्त जास्त वाढत गेली. त्यानंतर ओळीनी नाट्यस्पर्धेसाठी करायचंच अशा पद्धतीने सुरुवात झाली. एकच आहे, तेवढ्या अवसरात माझं लग्न ठरलं आणि लग्न होऊन मी गेले जमशेदपूरला. पण तिथनं सुद्धा ते जमशेदपूरचं घर राहू दे, पण तेंडुलकरांनी नवं काय लिहिलं आहे ह्या सतत पत्रव्यवहार सुरू असायचा. आणि त्यांनी एक नाटक लिहिलं होतं, हां मग ते नाट्यस्पर्धेसाठी केलं पाहिजे. मी माझं घर सोडून आले मुंबईला आणि त्यांचं ते नाटक बसवलं. माझ्या मते अप्रतिम नाटक. त्याचे प्रयोग कोणी केले नाहीत फारसे पुढे. चिमणीचं घर होतं मेणाचं. त्यावेळेला घरं मिळायची नाहीत, तर त्या घरामध्ये राहायला भाडेकरू म्हणून पोट भाडेकरू हो म्हणून राहायला लागायचं आणि खूप लपवाछपवी करायला लागायची. तर त्यात हे आलेलं हे जोडपं आणि त्यांना होणारे अतिशय क्लेश हे अतिशय विनोदी पद्धतीने फार सारखे बसवले होते. त्याच्यानंतर लागलीच त्याच्यानंतर मी आले परत. कसली जमशेदपूरला राहते, मी आले इथे परत आणि रंगायची सुरुवात झाली. आणि त्याचं पहिलं नाटक म्हणजे ससा आणि कासव, ते पण तिकडे झालं. ओळीने हे 3 वर्ष सतत चालू होतं. आणि त्याच्यानंतर चौथं शितू, जे मी आणि आमचा काशा घाणेकर हे आम्ही करत असतो 57 साली. ते पुन्हा सुलभाला आणि तो विसू राजे म्हणून एक मुलगा होता, त्यांना घेऊन आम्ही पण स्पर्धा हे मुख्य आमच्या सगळ्या कार्यक्रमातलं प्रयोजन असे त्यावेळेला 4 वर्ष. पण शितूनंतर मात्र मी एक ठरवलं
की आता आपण नाट्यस्पर्धेकडे नाही जायचं, ते पुढची पिढी जी पुढची फळी आहे त्यांनी केलं पाहिजे. म्हणून मग अरविंद देशपांडे, माधव वाटवे यांनी तिकडे सुरुवात केली आणि मी रंगायनच्या कार्यक्रम पत्रिकेवर जास्त लक्ष केंद्रित केलं. पण तिथंही माझा संबंध सुटला नाही. माझ्या सासूबाई त्याच सुमाराला, दुर्गाबाई खोटे, त्याच सुमाराला नाट्य परिषदेच्या अध्यक्षा झाल्या आणि त्या म्हणाल्या, अगं तुझे काही विचार सांग ना माझ्या याच्यात घ्यायला. तर त्यात मी एकच सांगितलं त्यांना की तुम्ही असं पाहिजे बघा, तुम्हाला आवडतं असेल तर. पण इथं नाट्यस्पर्धा सुरू होऊन 4-5 वर्ष झाली, काय छान छान मुलं येत आहेत त्याच्यामध्ये. पण काय होती आपापल्या गावी निघून जातात. त्यांच्यावर काहीतरी संस्कार झाले पाहिजेत, शिबिरं सुरू झाली पाहिजेत. त्या शिबिरामध्ये मुंबई पुण्याची मंडळी फार चांगलं नाटक करतात आणि बाकीची बाहेरनं येणारी मंडळी यांना काही फारसं जमत नाही, असं जे होतं ते कदाचित कमी होईल. तर हा मुद्दा त्यांनी मांडला आणि तो यशवंतराव चव्हाणांना इतका आवडला की तो म्हणाला, हे तुमच्या सूनबाईंचं डोकं आहे का? तसं असेल तर त्यांना म्हणा येऊन इथे, आता मधुकरराव चौधरी होते तेव्हा, इथे येऊन शिबिरं करा. आणि मग ओळीनी 10 वर्ष मी निवासी 1 महिन्याची शिबिरं केली रवींद्र नाट्य मंदिरमध्ये. जे म्हणून बक्षीस पात्र होते ते, मुख्य म्हणजे नट आणि दिग्दर्शक हे, आणि मग अर्थात म्हणजे नेपथ्य वगैरे पाहणारी ही मंडळी असतात. पण हे 2 महत्त्वाचे. आणि त्यांना फक्त अभिनय कसा करावा याचे संस्कार नाही, तर त्यांना सत्यजित रेचे सिनेमा सुरू झाले होते, आनंदम ही संस्था सुरू झाली होती सिनेमाची, त्यांना वेगवेगळा सिनेमा दाखवायचे, त्याच्यावर चर्चा करायची मोठ्या मोठ्या लोकांनी, म्हणजे त्यांच्या दृष्टीने नट मंडळी. दत्ता भट्टांनी येऊन मी नाटकात काम करतो म्हणजे मी काय करतो याची लेक्चर्स द्यायची. मी तर घेत असे संगीतामध्ये नवीन काय आहे आणि संगीताचा स्वर आणि भूमिकेचा स्वर हा कसा जमायला लागतो हे तर चक्क रानडेच घेत असत. रानडे होते माझ्याबरोबर, माधव वाटवे होते. तो योगा करून घ्यायचा त्यांच्याकडनं, सकाळी 10 पासून रात्री 10 पर्यंत तिथेच राहून. हा शिक्षणक्रम माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचा ठरला, कारण पुणे मुंबईमधले लोक वेगळे आणि बाहेरगावचे वेगळे, ही दरी नाहीशी झाली. आणि हा माझ्या मते पुन्हा रेनेसान्सच्या फुलोऱ्याचा कुठेतरी एक भाग होता. याच्यानंतर आत्ता काय चाललं आहे, पुढं काय होणार आहे, हा प्रांत माझा नव्हे. तो आत्ताची जी पिढी आहे त्यांनी ताऊन सुलाखून की आत्ताची सरकारी नाट्यस्पर्धा म्हणजे कुठे होते, ती कशी होते, त्यातनं काय निर्माण होतं आहे. आजची जी नाट्यसृष्टी आहे, एक लक्षात घ्या की हे मी सांगायला विसरले की हे अंतर जे नाहीसं झालं ना, त्या अंतरामधून माझ्या मते फुलोऱ्याचाच तो एक भाग होता. प्रायोगिक नाट्यसंस्था आणि नटमंडळी आणि व्यावसायिक, ज्यांना मी व्यावसायिकच्या पेक्षा सुद्धा जनमान्य लोकमान्य रंगभूमी असं, यातला फरक कमी व्हायला लागला. माझ्यासारखी बाई रंगायनची, ती पण शिवाजी मंदिरमध्ये काम करायला लागली. म्हणजे एका बाजूनी प्रायोगिक रंगभूमी आणि एका बाजूनी ज्याला मी लोकमान्य रंगभूमी, यातलं अंतर कमी व्हायला लागलं. आमच्यातले बहुतेक सगळे तिकडे जाऊन आपल्या पद्धतीने काम करायला लागेल. मला एक मनापासून असं वाटतं की रंगायनची जी पद्धत होती ती मला दळवींच्या नाटकासाठी उपयोगी पडली. दळवींची 7 वर्षे मी नाटकं केली लोकमान्य रंगभूमीवर, परंतु रंगायनचे जे आग्रह होते ते धरून. हा सुद्धा माझ्या मते रेनेसान्सचा फुलोरा होता आणि यातला फार महत्त्वाचा भाग नाट्यशिबिरांचा होता.